आणि आता सविस्तर वृत्त। महाराष्ट्र शिक्षण विभागानं विदर्भातील शाळा सुरू करण्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। राज्यातील इतर भागांमधील शाळा 15 जूनपासून सुरू होणार असल्या तरी विदर्भातील शाळा मात्र 22 ते 30 जून दरम्यान केवळ सकाळच्या सत्रातच सुरू होणार आहेत। यानंतर 1 जुलैपासून सर्व शाळा नियमित वेळापत्रकानुसार सुरू होतील असा निर्णय घेण्यात आला आहे। विदर्भातील शाळा 22 जून रोजी सुरू होणार असून 30 जूनपर्यंत सकाळच्या सत्रात वर्ग घेण्यात येतील असे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयानं दिले। राज्यातील इतर ठिकाणच्या शाळा मात्र 15 जून रोजी सुरू होत आहे। मात्र विदर्भातील उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता या शाळा 26 जून रोजी सुरू केल्या जाव्यात अशी मागणी करण्यात येत होती। तर शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी 29 जूनपासून शाळा सुरू कराव्यात अशी मागणी केली होती। यातच प्राथमिक शिक्षण संचालनालयानं तडकाफडकी नवे आदेश काढून विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरू होतील असं जाहीर केलंय। त्यानुसार विदर्भातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा 22 जूनपासून सुरू केल्या जातील। 22 ते 30 जून या कालावधीत शाळा सकाळच्या सत्रात होतील आणि 1 जुलैपासून शाळा नियमित वेळेत भरतील असं विभागानं म्हटलंय। मात्र विदर्भातील उष्णतेचा विचार करून शाळा 30 जून नंतर सुरू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि राज्य सरकारचे पूर्वीचे धोरण अस्तित्वात असताना यंदा शाळा 15 जूनपासून सुरू करण्याचा निर्णय का घेण्यात आला असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला केला आहे। या याचिकेवर बुधवारी म्हणजे 10 जून रोजी सुनावणी होणार आहे। यावर उच्च न्यायालय काय निर्णय देतं आणि राज्य सरकारची काय भूमिका राहील याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे।